एक तुकाराम अख्खी सिस्टीम हादरवू शकतो. एक तुकाराम अख्खी यंत्रणा कामाला लावू शकतो. अशा तुकारामांची 100 तुकारामांची महाराष्ट्राला गरज आहे. हो, तुकाराम मुंडे साहेब, एक प्रामाणिक तुकाराम मुंडे साहेब नेमकं काय करू शकतात हे अख्ख्या महाराष्ट्राने बघितलं. लहान लेकरांच्या आयुष्याशी खेळणाऱ्या, दुधामध्ये भेसळ करून दलिंदर प्रवृत्तीच्या भिकार चोटांना चाप बसवण्यासाठी तुकाराम मुंडे साहेबांनी जी मोहीम हाती घेतली ती अख्खा महाराष्ट्र बघतोय आणि महाराष्ट्र वाह करतोय तुकाराम मुंडे साहेबांची. दुधामध्ये भेसळ, नकली अन्न पदार्थ बनवणे, अवैध गुटखा विकणे, त्याच समवेत खाण्याच्या ज्या पण गोष्टी येतात, FDA अंतर्गत ज्या पण गोष्टी येतात त्या प्रत्येक गोष्टीच्या भेसळीवरती, काळ्या धंद्यांवरती चाप लावण्याचं काम प्रामाणिक तुकाराम मुंडे साहेबांनी केलं. प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये, प्रत्येक खात्यामध्ये मुख्य सचिवापासून ते प्रत्येक खात्याच्या आयुक्त आणि जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यापर्यंत त्या प्रत्येकाने तुकाराम मुंडे साहेबांचा आदर्श घेतला तर या महाराष्ट्राची सिस्टीम करप्ट नाही तर सर्वसामान्यांना न्याय देणारी बनेल. त्यामुळे या महाराष्ट्राला सध्या गरज आहे 100 प्रामाणिक तुकाराम मुंडे साहेबांची. जरा विचार करा, या सिस्टीमला पोखरण्याचं काम प्रशासनामध्ये बसलेल्या त्या प्रत्येक बड्या अधिकाऱ्याने केलंय. करप्शन वरतून खाली येतं ना की खालून वरी जातं. त्यामुळं महाराष्ट्रातील सुज्ञ जनतेने प्रामाणिक तुकाराम मुंडे साहेबांसारख्या त्या प्रत्येक अधिकाऱ्याच्या पाठीमागे उभं राहिलं पाहिजे. कारण की तुकाराम मुंडे साहेबांची अन्न आणि औषध प्रशासनामधून बदली करण्याच्या हालचाली असंख्य प्रमाणात चालू झालेल्या आहेत. काल छत्रपती संभाजीनगरमध्ये एक पथक अवैध गुटखा भिकारचोट त्या गुन्हेगारांना पकडण्यासाठी गेलं होतं. त्यांच्यावरती बोलेरो गाडी घालण्याचा प्रयत्न झाला. म्हणजे तुकाराम मुंडे साहेबांच्या धडक कारवाईमुळं या भिकारचोट, भेसळखोर, दलिंदर, अवैध धंदे करणाऱ्या, अन्न आणि औषधांमध्ये भेसळ करणाऱ्यांचे धाबे दणाणलेत. अक्षरशः सळो की पळो करून सोडलंय. त्यामुळं लवकरच बदली होऊ शकते. पण अख्खा महाराष्ट्र तुकाराम मुंडे साहेबांच्या पाठीमागे उभं राहिला तर दुधामध्ये भेसळ करून लहान लेकरांच्या आयुष्यासोबत खेळणाऱ्या, शेतकऱ्यांचा धंदा बसवणाऱ्या त्या प्रत्येक भिकारचोटाला चाप लागेल. त्यामुळे आपण पाठीशी राहूया आणि खंबीर साथ देऊया प्रामाणिक तुकाराम मुंडे साहेब.